हॅलो फार्मासिस्ट मिशन ड्रग इन्स्पेक्टर या सेशनमध्ये आपण नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। तर आज आपण डिस्कस करणार आहोत UPSC 2024 ड्रग इन्स्पेक्टर एग्जाम पॅटर्न। तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं की UPSC थ्रू ड्रग इन्स्पेक्टर 46 वॅकन्सी येणार आहेत। तर त्याच्यासाठी आपण एग्जाम पॅटर्न आणि सिलेबस काय असणार आहे तर ते आज आपण डिस्कस करणार आहोत। तर UPSC थ्रू जी एग्जाम घेतली कंडक्ट केली जाईल ड्रग इन्स्पेक्टरची तर त्याच्यामध्ये 3 पार्टमध्ये एग्जाम होईल। तर फर्स्ट असेल पेपर फर्स्ट, सेकंड असेल पेपर सेकंड आणि इंटरव्ह्यू, अशा 3 टप्प्यामध्ये एग्जाम कंडक्ट केली जाईल। तर पेपर फर्स्टमध्ये असेल तुमचं पूर्ण फार्मसी रिलेटेड क्वेश्चन्स असतील। टोटल क्वेश्चन्स असतील तुमचे 100 आणि त्यांना मार्क्स असतील 200। त्याच्यासाठी ड्युरेशन असेल 2 आवर्स। पेपर सेकंड आहे तर त्याच्यामध्ये असेल तुमचं जनरल नॉलेज, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियन हिस्ट्री, कॉन्स्टिट्यूशन और रिसेंट जनरल GK। तर त्याच्यामध्ये क्वेश्चन्स असतील 50 आणि मार्क्स असतील 50 आणि ड्युरेशन आहे 1 आवर्स। आणि थर्ड जो टप्पा आहे तो असेल इंटरव्ह्यूमध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातील आणि कितीही क्वेश्चन्स विचारले जातील आणि त्याचे मार्क्स असतील 100 आणि अप्रॉक्सिमेटली टाइम असेल 30 मिनिट्स। तर हा झाला तुमचा एग्जाम पॅटर्न फॉर द UPSC 2024 ड्रग इन्स्पेक्टर एग्जाम पॅटर्न। आता नेक्स्ट आपण सिलेबस डिस्कस करूया की UPSC मध्ये ड्रग इन्स्पेक्टरसाठी काय सिलेबस आहे। ओके।